नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या विश्लेषणासाठी भेटलेलो आहोत. ठीक आहे, आपल्या या विश्लेषणाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. ठीक आहे, एक म्हणजे की तुम्हाला परीक्षेसाठी वर्णनात्मक परीक्षा UPSC आणि 2025 पासून होणारी MPSC. ठीक आहे, दोन्हीसाठी पण काय मराठीमधून चालू घडामोडीचं विश्लेषण खूप आवश्यक ठरतं. आपण जर UPSCचे पेपर अनालाइज केले तर आपल्याला त्याच्यानुसार कळतं की करंट अफेअर्सवर किती जास्त भर द्यावा लागेल. ठीक आहे, आणि 2025 पासून MPSC पण काय करणार आहे, UPSCचाच सेम सिलेबस आहे, थोडासा जास्त आहे असं पण म्हणू शकतो आपण, कारण MPSCच्या सिलेबसमध्ये काय महाराष्ट्राचा संदर्भ पण असणार आहे. ठीक आहे, सो त्यासाठी आपल्याला द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रातील जे काही विश्लेषण असतं चालू घडामोडीच्या संदर्भाने, ठीक आहे, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, या सगळ्या विषयाचं विश्लेषण खूप आवश्यक ठरतं, म्हणून ते आपण मराठीमध्ये देत आहोत. तसंच दुसरं की MCQ बेस जी परीक्षा आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आहे राज्यसेवेचा 2024चा हा जो शेवटचा अटेम्प्ट आहे, ठीक आहे, त्या अटेम्प्टसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणारं करंट अफेअर्समधलं संदर्भ साहित्य. ठीक आहे, करंट अफेअर्सकडून आपण कुठं जाणार आहोत, बेसिककडे जाणार आहोत. ठीक आहे, आपल्या सर्व विश्लेषणमध्ये जर तुम्ही बघितलं तर करंट अफेअर्समध्ये आलेला मुद्दा आपण काय बेसिकला जाऊन डिस्कस करतो. तो पॉलिटीचा असू द्या, तो इकॉनॉमीचा असू द्या, एन्व्हायरमेंटचा कुठल्याही विषयासंदर्भातला असू द्या. ठीक आहे, सो त्यामुळे हे तुम्हाला जर काय वाटतं या विश्लेषणबद्दल त्याचे फीडबॅक आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा. ठीक आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. चला आपण सुरुवात करूयात. आज आहे फेब्रुवारीचा शेवटचा दिवस, 29 फेब्रुवारी. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, फेब्रुवारीचा जो शेवटचा दिवस असतो तो 28 असेल किंवा 29 असेल. ठीक आहे, आता 29 आहे म्हणून 29 तो रेअर डिझीज डे म्हणून काय सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, सेलिब्रेट केला जातो म्हणण्यापेक्षा रेअर डिझीज डे, त्या दिवशी काय प्रयत्न असतो, तर जे दुर्मिळ आजार आहेत, ठीक आहे, त्या दुर्मिळ आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे. त्यामुळे दुर्मिळ आजार दिवस असतो 29 फेब्रुवारी किंवा 28 फेब्रुवारी, फेब्रुवारीचा शेवटचा दिवस. ठीक आहे, सो चला मग सुरुवात करूयात. तर आजची महत्त्वाची बातमी अशी कुठली, ते फ्रंट पेजवर तर आपल्याला दिसत नाही बघा. हे काय आहे, ते राज्यसभेचं जे काही इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या 6 आमदारांनी काय हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग केलेलं आहे. ठीक आहे, क्रॉस वोटिंग म्हणजे काय, क्रॉस वोटिंग म्हणजे एका पक्षाचा उमेदवार आहे, ठीक आहे, A पार्टीचा उमेदवार आहे, पण इलेक्शनमध्ये कोणाला मतदान करतो, B पार्टीला मतदान करतो, त्याला क्रॉस वोटिंग असं म्हणतात. ठीक आहे, 2003 पासून लक्षात ठेवा, 2003 पासून राज्यसभेचे इलेक्शन कसे होतात, ओपन बॅलेट सिस्टीमवर होतात. ठीक आहे, आणि तुम्ही विचार करा की ओपन बॅलेट सिस्टीमवर होऊन पण एवढे घोडे बाजार चालतो, आणि 2003च्या आधी तर म्हणजे काय विचारायलाच नको. ठीक आहे, 2003च्या आधी किती जास्त प्रमाणात चालत असतील. ठीक आहे, थँक्स टू सुप्रीम कोर्ट की 2003 पासून काय ओपन बॅलेट सिस्टीम स्वीकारली. ओपन बॅलेट सिस्टीम म्हणजे काय असते, तर या ठिकाणी जो काय MLA असतो, आपल्याला सर्वांना माहिती की MLA काय करतात, वोटिंग करतात, आणि त्या त्या राज्याचे राज्यसभेचे जे सदस्य आहे ते प्रतिनिधी निवडले जातात. मग हा MLA ज्यावेळेस वोटिंग करतो ना, त्यावेळेस त्याला तिथं जो काय पार्टीचा प्रतिनिधी असेल, पार्टी प्रतिनिधी जो असेल ना, ठीक आहे, त्याला फक्त काय आहे तिथं दाखवावं लागतं की मी हा पार्टीचा व्हीप जो आहे आपला त्यानुसार मी मतदान केलंय. त्याला काय म्हणतात, ओपन बॅलेट सिस्टीम असं म्हणतात. ठीक आहे, बाकीच्या लोकांना दाखवायची गरज नसते. ठीक आहे, फक्त पार्टीचा जो प्रतिनिधी आहे त्याला मात्र दाखवावं लागतं तिथं. आणि जर बाकीच्यांना दाखवलं तर गुजरात इलेक्शनमध्ये काय झालं होतं, 2017ला गुजरातची इलेक्शन राज्यसभेची, तिथं अहमद पटेल उभे होते. त्यावेळेस म्हणजे एवढा ड्रामा झालेला त्या इलेक्शनमध्ये, रात्री 3 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट ॲक्टिव्ह होतं. म्हणजे 3 वाजेपर्यंत रात्रीच्या काय सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू होती. काँग्रेसच्या एका आमदारांनी काय केलं होतं, तर मतदान क्रॉस वोटिंग केलं त्यांनी आणि BJPला दाखवलं, म्हणजे थोडक्यात तिथले जे हे आहेत की बघा तुम्हालाच केलेलं आहे. त्याच्यामुळे झालं काय, तर ते मतदान व्हॅलिड ठरवायचं का इनव्हॅलिड ठरवायचं, काय करायचं ह्याच्याविषयीचं पार सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली, आणि फायनली सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल पण दिलेला. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये 2003 पासून आपण काय करत आहोत, बॅलेट सिस्टीम, ओपन बॅलेट सिस्टीमचा वापर करत आहोत. ओपन बॅलेट सिस्टीममध्ये तुम्हाला तुमच्या प्रतिनिधीला पार्टीच्या दाखवावं लागतं की मी यालाच आपल्या पार्टी व्हीपनुसार मतदान केलेलं आहे. ठीक आहे, सो काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस बरोबर काय खेळ झाला, तर काँग्रेसच्या 6 आमदारांनी काय क्रॉस वोटिंग तिथं आपल्याला केल्याचं दिसतंय. म्हणजे एवढी भरभरून मेजॉरिटी असताना पण तिथं ते प्रकरण झालेलं आहे. चला पुढे.
हां, तर आपण अनेक दिवस झालं हे चर्चेमध्ये असलेला हा मुद्दा आहे बरं का, बॉर्डर फेन्सिंग. ठीक आहे. मिझोराम हे जे राज्य आहे त्या मिझोराम राज्याने काय आहे, ठराव पास केला विधानसभेने, आणि ठराव पास करून जे काय सीमाबंदी, सीमा कुंपण करायचा जो काही प्रयत्न केंद्र सरकार करते, त्या सीमा कुंपणाला काय केलंय, विरोध केल्याचं दिसतं आपल्याला. कुणी? लक्षात ठेवा, मिझोराम. सो त्यामुळे असे ठराव कोणकोणतं राज्य पास करतंय वगैरे असे महत्त्वाच्या विषयावरचे ते आपल्या लक्षात असले पाहिजेत. ठीक आहे. आता हा एवढा महत्त्वाचा नाही, पण त्यांच्यासाठी नॉर्थ ईस्टमधले जे राज्य आहेत, आपण अनेक वेळा डिस्कस केलाय बघा हा मुद्दा. नॉर्थ ईस्ट, आता हा भारत आहे. ठीक आहे. सो इकडं कुठंतरी आपल्याला नॉर्थ ईस्ट असं दिसतंय. तर हे नॉर्थ ईस्टमध्ये इथे म्यानमार आहे, इथे जे राज्य आहे वरती अरुणाचल प्रदेश आहे, ठीक आहे, खाली नागालँड आहे, त्यानंतर मणिपूर आहे, त्यानंतर मिझोराम आहे सगळ्यात खाली. तर या 4 राज्यांना लागून बॉर्डर आहे म्यानमारची. किती किलोमीटर आहे? आपल्याला पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे बघा, जॉग्राफीसाठी महत्त्वाचं आहे, करंट अफेअर्सच्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे. 1643 किलोमीटर बॉर्डर आहे ही. ठीक आहे. सगळ्यात जास्त कोणाची? मिझोरामची सगळ्यात जास्त 520 किलोमीटर, नंतर अरुणाचल प्रदेशची सगळ्यात जास्त 510 किलोमीटर. तर ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आता तिथं काय आहे? मुक्त संचार व्यवस्था आहे. मुक्त संचार व्यवस्था. ठीक आहे. फ्री मुवमेंट रेजिम असं म्हणतात त्याला. या मुक्त संचार व्यवस्थेमध्ये काय होतं, तर साधारणतः एखाद्या व्यक्तीला, म्हणजे तो भारतातील असेल, ठीक आहे, किंवा तो म्यानमारमधील असेल, त्याला 16 किलोमीटर आतपर्यंत, 16 किलोमीटरच्या एरियापर्यंत राहण्याची परवानगी असते. व्हिसा मुक्त, व्हिसाची आवश्यकता नाहीये. 16 किलोमीटर भारतात येऊ शकतो, भारताचा नागरिक 16 किलोमीटर म्यानमारमध्ये जाऊ शकतो. आता भारताचे नागरिक म्यानमारमध्ये कशाला जातील? तिथं इकडे एक तर इथं चीन नावाचा प्रांत आहे म्यानमारचा. ठीक आहे. तिथं एवढी इन्सर्जन्सी चालू आहे, त्यामुळे भारतीय तिकडे जाण्याचा संबंध येत नाही, पण तिकडचे, ठीक आहे, इथं चीन नावाचा प्रांत असेल किंवा खाली रखाईन नावाचा प्रांत आहे, इथं खूप यादवी चालू आहे आणि इथून निर्वासित काय होतात? भारतामध्ये येतात. ठीक आहे. मग केंद्र सरकारने काय ठरवलं की आपण आता ही जी मुक्त संचार व्यवस्था आहे ती मुक्त संचार व्यवस्था रद्द करूयात. त्याच्याऐवजी आपण बॉर्डरला काय करूयात? आता कुंपण घालूयात, फेन्सिंग करायचे. कारण काय? तर ड्रग्जसाठी याचा वापर होतोय, ड्रग्ज कार्टेल जे आहेत. ठीक आहे. त्यानंतर अनेक अवैध धंदे यामार्फत केले जात आहेत ओपन बॉर्डर असल्यामुळे. ठीक आहे. अनेक जे बंडखोर आहेत ते आश्रय घेत आहेत, तिकडचे बंडखोर घेत आहेत भारतामध्ये, भारताचे बंडखोर घेत आहेत तिकडे. ठीक आहे. सो तो मुद्दा आहे, सशस्त्र बंडखोर. त्याच्यानंतर मुद्दा आहे की भारताची जी डेमोग्राफी या एरियातली ती डेमोग्राफी बदलली जाते. ठीक आहे. सो त्यामुळे 3-4 कारणामुळे आपण काय ठरवलं, मुक्त संचार व्यवस्था आपल्याला काय क्लोज करायची, बंद करायची, कुंपण घालायचं आहे. पण त्याच्या विरोधामध्ये आपल्याला मिझोरामने काय ठराव पास केल्याचं दिसतंय. मणिपूरमध्ये पण तशीच हे बघा, मणिपूरमध्ये जे 2 ट्राईब्स आहेत, कुकी ट्राईब आहे, कुकीजो, जी काय बॉर्डरच्या एरियामध्ये राहते आणि त्यांचे वांशिकरित्या म्हणजे हजारो वर्ष, बॉर्डर ही जी सीमा आहे ती आत्ता आली आहे. ठीक आहे. आधुनिक काळाचं आहे ते. पण कुकीजो ट्राईब ही हजारो वर्षापासून त्या एरियामध्ये राहते आणि त्यांचे म्यानमारमधले जे ट्राईब्स आहेत, चीन आहे समजा किंवा इतर ट्राईब्स आहेत, ठीक आहे, या ट्राईबची काय वैवाहिक संबंध आणि इतर प्रकारचे सांस्कृतिक रिलेशन त्यांच्याशी आहे, सामाजिक संबंध आहेत. ठीक आहे. आता त्यांचा या फेन्सिंगला विरोध आहे, कुंपणांना. त्यांचं म्हणणं आहे की आमचं त्यांच्याशी नातं असल्यामुळं आमच्याकडे मुक्त दळणवळण तिथं चालतं, पण जर ही फेन्सिंग केली तर ते काय होईल? आमच्या त्या हजारो वर्षाच्या सामाजिकीकरणाला विरोध होईल थोडक्यामध्ये. त्यामुळे कुकी जो विरोध करतायत. आता हे जे मैती आहेत, मैती आपल्याला माहिती आहे की तिथले मणिपूरमधले काय स्ट्रॉंग होल्ड असणारे ट्राईब्स आहेत, ज्यांना की एसटीचा दर्जा पाहिजे होता. ठीक आहे. पण एसटीचा दर्जा मिळालेला नाही. बहुसंख्य जो एरिया आहे पठारातला, त्या एरियामध्ये काय मैतीचं आपल्याला वास्तव्य दिसतं. डोंगरी एरियामध्ये कुकीजोचं वास्तव्य दिसतं. यामधले जे कुकीजो आहेत त्यांचा काय मुक्त संचार व्यवस्था बंद करण्याला विरोध आहे, म्हणजे चालूच असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एक एमपीएससीच्या दृष्टीनं आपल्यासाठी महत्त्वाची बघा, पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं पण महत्त्वाची आणि मुख्य परीक्षेला GS2च्या दृष्टीनं महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे. की महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन ऑफिसर, चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे प्रत्येक राज्यामध्ये एक मुख्य निवडणूक अधिकारी असतो. काय? चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असतो? प्रत्येक लोकसभेच्या आपलं प्रत्येक जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रॉल ऑफिसर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मतदार संघासाठी रिटर्निंग ऑफिसर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? प्रत्येक बूथसाठी प्रेसाइडिंग ऑफिसर असतो. ठीक आहे. ही जी काय ऑफिसरची रचना आहे
ती रचना आपल्याला GS2 ला अभ्यासावी लागते. तर इथे एक बातमी आहे अशी की IS ऑफिसर एस चोकलिंगम यांची काय मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कशासाठी? लोकसभेसाठी. यामुळे प्रश्न इथं असा निर्माण होतो की मुख्य निवडणूक आयुक्त 18व्या लोकसभेचे महाराष्ट्राचे आयुक्त नाही सॉरी मुख्य निवडणूक अधिकारी 18व्या लोकसभेचे महाराष्ट्राचे कोण होते, कोण आहेत? एस चोकलिंगम यांची नियुक्ती केली. 1996चे IS ऑफिसर आहेत ते. ठीक आहे. आणि नियुक्ती कोण करतं? तर हे लक्षात ठेवा, इथपर्यंतच्या नियुक्त्या इथपर्यंत नाही, इथपर्यंतच्या RO पर्यंतच्या नियुक्त्या पण काय केल्या जातात? इलेक्शन कमिशन कडूनच केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर खालच्या नियुक्त्या काय येतात? डिस्ट्रिक्ट ऑफिसर आपल्याला करताना दिसतो. ठीक आहे. PM मोदी, हां हे लक्षात ठेवा. ठीक आहे की प्राईम मिनिस्टर मोदीजींनी कंट्रीज फर्स्ट इंडिजिनियस हायड्रोजन फ्यूल सेल फेरी, ठीक आहे, ही जी काही बोट आहे, जहाज आहे, हायड्रोजनवर चालणारी पहिली जहाजाचं उद्घाटन काय केलंय? मिस्टर प्राईम मिनिस्टरने केल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. द पायलट वेसल 24 मीटर लांब आहे, 50 पॅसेंजर घेऊन जाऊ शकते, 50 पॅसेंजर घेऊन जाऊ शकते. याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला? ठीक आहे, जिथं जिथं जलवाहतूक शक्य आहे अशा शहरांची आपल्याला शहरी दळणवळण वाढताना दिसेल. ठीक आहे. सो त्याचा एक फायदा होईल. त्याचबरोबर आपलं प्रदूषण कमी होईल, ज्यामुळे भारताचं जे नेट झिरो कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटच्या दिशेनं पण आपण जाऊ शकू. ठीक आहे. हायड्रोजन फ्यूल वेसल हॅज फुल्ली होम ग्रोन टेक्नॉलॉजी अँड इट कॅन बी रेप्लिकेटेड इन अदर पार्ट्स ऑफ द कंट्री फॉर अर्बन मोबिलिटी. ठीक आहे. लक्षात ठेवा, एक निर्माण कोणी केलंय? कोचिन शिपयार्ड लिमिटेडने निर्माण केले. आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. कुठे लॉन्च झालं याचं? थुत्तुकुडी तामिळनाडूमध्ये, थुत्तुकुडी तामिळनाडू या ठिकाणी लॉन्च झालंय. पण निर्माण कोणी केलंय? कोचिन शिपयार्ड लिमिटेडने निर्माण केलंय. पहिलं हायड्रोजन फ्यूल सेरी. ठीक आहे. हायड्रोजनवर चालणारी बोट आहे, लक्षात ठेवा, 50 पॅसेंजर घेऊन जाऊ शकते. याच्यामुळे काय होईल? आपलं प्रदूषण कमी होईल, तसेच शहरी दळणवळणाला आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडनं निर्माण केलेलं आहे. आता हे लक्षात ठेवा, एज ऑफ ॲडमिशन टू क्लास 1 इन केरला विल रिमेन 5 years. ठीक आहे. आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही काय सांगते की पहिल्या वर्गामध्ये येणाऱ्या पहिल्या वर्गाच्या ॲडमिशनचं वय काय असलं पाहिजे? ठीक आहे, 6 वर्ष असलं पाहिजे असं सांगते. पण केरळमध्ये ते 5 वर्ष आहे आणि केरळचं राज्य सरकार सांगते की आम्ही 5च वर्ष ठेवणार आहे. नाही का, आपल्या लहानपणी असायचं एक 6 वर्ष सांग किंवा मग कानाला हात लाव. ठीक आहे, कानापर्यंत हात पोहोचला की तुझं ॲडमिशन पहिल्या क्लासला फिक्स आहे. केरळ म्हणतंय की 5 वर्ष ठेवणार आहे आम्ही त्याच्यामध्ये बदल करणार नाही. केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही 6 वर्ष केलंय NEP मध्ये. ठीक आहे, त्यानुसार तसं करा. पण बदलायला सडन चेंज जर झाला तर त्याच्यामुळे काय सोशल प्रॉब्लेम होतील असं त्या ठिकाणी केरळच्या शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. 3री वेळा सांगितलंय बघा त्यांना, केरळ सरकारला 3ऱ्या वेळा सांगितलंय. आणि खरं तर करायला पण पाहिजे, कारण आपला जे RTE आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, या RTE मध्ये आपण जे शिक्षण दिलंय ते 6 ते 14 दिलंय. 5 ते 14 आहे का त्याच्यामध्ये? 5 ते 13 आहे का? नाही. त्यामुळे पण केरळ कसं या बाबतीमध्ये त्यांच्याकडे पहिल्यापासूनच 5 वर्षाचं असल्यामुळं त्यांना थोडंसं ॲडजस्ट करायला अजून थोडासा वेळ देऊन त्याच्यानंतर मात्र केलं पाहिजे. ठीक आहे. पण किती वेळ द्यायचा हा पण त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आता हे बघा, लास्ट इयर काय स्टेट हॅड decided against raising the minimum age. Then the minister had said the government would bring clarity on the issue on the next academic year. त्यांनी काय M.A. खादेर कमिटी नेमली होती आणि तो रिपोर्ट पण तिथं काय शालेय शिक्षणाच्या संदर्भात आलेला आहे. M.A. खादेर कमिटी कोणाची आहे? केरळची आहे, आपल्याला लक्षात ठेवा. आता इथं राज्याच्या दृष्टीने एक बातमी आली बघा, मराठ्यांना जे काय 10% रिझर्वेशन राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला जे ठराव पास केला, बिल पास केलं, त्या बिलमध्ये काय 10% रिझर्वेशन मराठ्यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये ही बातमी आलेली बघा. ठीक आहे, की ही 3rd टाइम आहे, जसं इलेक्शन येतात त्या प्रकारे काय मराठ्यांना गाजर दाखवलं जातं असं आपण म्हणू शकतो. कारण 3री वेळ आहे, यावेळेस टिकलं तर चांगलीच गोष्ट आहे. याच्या आधी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना 2014ला मराठ्यांना आरक्षण दिलं पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2018ला आरक्षण दिलं सेकंड टाइम फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना. ठीक आहे. ते 2021ला जयश्री पाटील केस, आरक्षणाच्या विरोधात कोण गेलं होतं? पहिल्यांदा सदावर्ते गेलेले. सदावर्तेंच्या नंतर सुप्रीम कोर्टात कोण गेलेले? त्यांच्या पत्नी जयश्री पाटील केस म्हणतात त्याला. ठीक आहे. या केसमध्ये काय झालं? 18चं आरक्षण रद्द करून टाकलं. ठीक आहे. आणि आता पुन्हा 20 फेब्रुवारी 2014 मराठ्यांना 3ऱ्यांदा काय आरक्षणाचं
आरक्षण दिलं असं आपण म्हणूया तात्पुरतं. गाजर फिजर म्हणणं चुकीचं आहे, असे फळांचे नाव घेणं. ठीक आहे. पण मुद्दा हा आहे की हे जे आरक्षण आहे ते आता कोर्टामध्ये टिकेल काय? ठीक आहे. 10% रिझर्वेशन दिलेलं आहे, थर्ड टाइम दिलेलं आहे. ठीक आहे. यावेळेस काय केलंय त्यांनी, बॅकवर्ड क्लास कमिशन नेमलेलं आहे आणि कमिशनच्या आकडेवारीवरनं आरक्षण दिलंय. याच्यामुळे पूर्ण टोटल आरक्षण किती 72% चाललेलं आहे. आधीचं जे 52% होतं त्याच्यामध्ये 10% ईडब्ल्यूएसचं ऍड झालं, त्याच्यामध्ये परत 10% काय मराठ्यांचं ऍड झालं, असं 72% दिलंय. इट इज अंडरस्टँडेबल व्हाय द पॉलिटिकल क्लास इन महाराष्ट्र हॅज chosen the easier even if legally dubious path of expanding the reservation pie. The other alternative of treating Maratha as a backward class community and providing reservation from within 19% quota for the OBC was always going to be a problem with OBC groups expressing opposition. ठीक आहे. आता मराठ्यांना ओबीसी मधनं रिझर्वेशन देण्याला काही पक्षांचा आणि काही ओबीसींचा विरोध आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जे काही ओबीसीचं 19% आरक्षण आहे, म्हणजे 27% आहे, पण ते सब क्लासिफिकेशन केल्यामुळं किती 19% असं धरलं जातं समजा. त्या आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण देणं हे सोयीचं नाही, हे जवळपास राजकीय वर्गाने ओळखलेलं आहे. त्यामुळेच काय ते दरवेळेला कायदा करतात, सेपरेट आरक्षण मराठ्यांना देतात. इंदिरा साहानी केस जी आहे ही लक्षात ठेवा. आता आपल्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा आहे की इंदिरा साहानी केस कधीची, 1992ची आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये काय 50%चं जी काय मर्यादा घातलेली आहे, ठीक आहे, ती 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे. स्वतः केंद्र सरकारकडनंच काय ओलांडली गेली बघा. ईडब्ल्यूएस आरक्षण जे काही आपल्याला 103व्या घटना दुरुस्तीनं दिलं, त्याच घटना दुरुस्तीनं 50%ची ही जी कॅप होती इंदिरा साहानी केसमध्ये टाकलेली, ती कॅप संपलेली आहे. आता 10% ईडब्ल्यूएस दिलेलं 10% त्याच्यामध्ये ऍड झालंय. त्यामुळे आता बघायचा मुद्दा हा आहे की इंदिरा साहानीची जी केसची कॅप आहे तो तर आता गैरलागूच ठरतो इथे. कारण तुम्ही केंद्र सरकारने दिलेलं चालतं तुम्हाला आणि राज्याने दिलेलं का चालत नाही. उलट आता 105व्या घटना दुरुस्तीनुसार 105व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना काय केलंय, स्वतः बॅकवर्ड क्लास ठरवण्यासाठीचे त्यांचे अधिकार त्यांना देऊन टाकलेत. कारण ही जयश्री पाटील केस जी होती ना, त्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक नवीनच मुद्दा घेऊन आले होते की 103वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर बॅकवर्ड क्लास कोण आहे, ठीक आहे, मागास कोण आहे हे ठरवण्याचा राज्याचा अधिकारच नाहीये असं त्यांनी सांगितलेलं. ठीक आहे. सो त्यामुळे पुन्हा 105वी घटना दुरुस्ती करावी लागली. राज्यांना मागास कोण असणार आहे हे ठरवण्याचा अधिकार पुन्हा परत देण्यात आला. ठीक आहे. मग आता मुद्दा हा ठरतोय की हे जे 50%ची कॅप गैरलागू झालेली इथं, कारण तुम्ही केंद्राचं मान्य केलं, राज्याचं मान्य करायला पाहिजे. खास करून जेव्हा 105वी घटना दुरुस्ती केलेली आहे, राज्यांना राज्याचे अधिकार परत मिळालेत मागास कोण आहे हे ठरवण्याचे. ठीक आहे. मुद्दा असा आहे की आता सुप्रीम कोर्ट खरंच ते सस्टेन राहील का सुप्रीम कोर्टामध्ये, आणि एकदा हे मराठ्यांचं रिझर्वेशन सस्टेन राहिलं तर ज्या सगळ्या प्रॉमिनंट कमिटी आहेत, गुजरातमध्ये पटेल आहेत, हरियाणामध्ये जाट आहेत, राजस्थानमध्ये गुर्जर आहेत, ठीक आहे, आपल्याला हे लोक, त्यात आंध्रमध्ये कोया आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणच्या प्रॉमिनंट जाती, पारंपरिक वर्चस्व असणाऱ्या जाती, ठीक आहे, पण ज्या आता आर्थिक कमकुवत किंवा त्या जातींमध्ये पण आर्थिकरित्या कमकुवत असणारे घटक जास्त झालेले आहेत, जास्त आहेत, अशांच्या आरक्षणाची मागणी काय वरती आपल्याला येताना दिसू शकते. ठीक आहे. सो त्यामुळे काय आपल्याला नेमकं कळेल की आता हे जे सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठीची ही जी अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे, ठीक आहे, सोशल जस्टिस निर्माण करण्यासाठीची ही ॲक्शन सुप्रीम कोर्ट वैध ठरवतं का, आणि मग त्याचा निकाल काय लागतो याच्यावरनं बऱ्याचशा पुढच्या गोष्टी काय मला वाटतं निर्भर राहतील इतर राज्यातल्या संदर्भातल्या. ठीक आहे. बिहारनी पण त्यांचा कोटावरती नेलेलाच आहे, त्यामुळे सगळीकडेच हे आता चर्चेत राहील. त्याचा पुढचा मुद्दा आपण सुरुवातीला डिस्कस केलेला 29 फेब्रुवारी हा दिवस किंवा फेब्रुवारीचा लास्ट दिवस, हे लक्षात ठेवा. फेब्रुवारीचा लास्टचा दिवस काय असतो, रेअर डिझीज डे असतो. रेअर डिझीज डे म्हणून काय सेलिब्रेट केला जातो. आणि त्या निमित्ताने हे काँग्रेसचे सेलिब्रिटी एमपी शशी थरूर यांनी काय केलं, रेअर डिसीजवरचं आर्टिकल लिहिलं की भारतामध्ये कशा प्रकारे एक तर आपल्याकडे पूर्ण आरोग्याकडेच आणि आरोग्य क्षेत्राकडेच दुर्लक्ष केलेलं आहे. ठीक आहे. सरकारचं प्रचंड दुर्लक्ष आहे. आपण कोविड काळामध्ये त्याचा अनुभव पण घेतला की कशी वाईट परिस्थिती आहे. आता हे तर सरकारला किती दोष द्यायचा केंद्र सरकारला माहित नाही, कारण आरोग्य हा जो विषय आहे, हेल्थ हा विषय कशामध्ये येतोय, कुठल्या सूचीमध्ये येतोय, समवर्तीमध्ये येतोय का सांगा तुम्ही, कशात येतोय, तर समवर्तीमध्ये येत नाही. कशामध्ये येतोय हा विषय, राज्य सूचीमध्ये येतो. ठीक आहे. त्यामुळे केंद्र सरकार ज्या स्कीमा राबवतं, जसं की आयुष्यमान भारत इत्यादी इत्यादी स्कीम आहेत, ह्या खरं तर बोनस स्कीम आहेत, कारण त्यांच्या विषयामध्ये येतच नाही हा मुद्दा. ठीक आहे. हा विषय कोणाचा आहे, राज्याचा आहे, आणि राज्य आपल्याकडे एवढे स्ट्रॉंग नाही आहेत की ते त्याच्याबद्दल काहीतरी रोबस्ट मजबूत अशा सुधारणा किंवा धोरणं राबवतील. ठीक आहे. त्यामुळं
आपल्याकडे पूर्ण आरोग्य क्षेत्राचीच एक प्रकारे काय केली आहे, हेळसांड होत असते आणि त्यात रेअर डिझीज सारखं जे रेअरस्ट ऑफ द रेअर डिझीज असतात त्यांच्यासारख्या गोष्टीकडे आपण नाही का ते कधी कधी अधूनमधून न्यूज असतात बघा किंवा सोशल मीडियावर असे क्लिप्स फिरत असतात की बाबा हा रोग झालेला आहे, 25 लाखाचं एक एक इंजेक्शन आहे, भारतामधून मिळत नाही, बाहेरून आणायचं, मग थोडंसं डोनेशन करा. ठीक आहे, असे जे काही अपील करणारे आपल्याला दिसतात मोस्ट ऑफ दी हे जे लहान मुलांच्या बाबतीतच प्रॉब्लेम असतो हा. ठीक आहे, रेअर डिझीज मोस्ट ऑफ द 75% केसेसमध्ये लहान मुलांना तो काय इफेक्ट करतो. तर हे जे आहेत ते सगळे रेअर डिझीजचे उदाहरणं असतात. ठीक आहे, आणि भारतामध्ये अशी कुठली व्यवस्थाच नव्हती 17पर्यंत की रेअर डिझीज आयडेंटिफाय केले जातील, त्यांचे उपाय केले जातील. ठीक आहे, कारण खूप भयंकर प्रॉब्लेम, एक तर 2-3 लेवलला प्रॉब्लेम आहे रेअर डिझीजचा. एक तर डायग्नोसिस, यांचा अर्ली स्टेजला डायग्नोसिसच होत नाही, त्याचं निदानच होत नाही. ठीक आहे, सो इथं बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आता कुठं जागा झालंय 2017 नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यांचं काय, ट्रीटमेंट प्रचंड महाग आहे. ट्रीटमेंट काय प्रचंड महाग. ठीक आहे, आणि तिसरा मुद्दा त्याच्यासाठीची फॅसिलिटी. खूप कमी हॉस्पिटल आहेत ज्यांच्याकडे काय आपल्याला रेअर रेअर डिसीज बद्दलची ट्रीटमेंट आपल्याला उपलब्ध किंवा तशी फॅसिलिटी नाही. फक्त भारतामध्ये इथं दिलंय त्यांनी की सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहेत ना, ज्या हॉस्पिटलला सेंटर ऑफ एक्सलन्स बघा आहे 12 आहेत फक्त, या 12च ठिकाणी काय रेअर डिझीजचे आपल्याला ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे हे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर आपण चर्चा करूयात. इथं राज्यसेवा मुख्य परीक्षेला आणि आपल्याला पूर्व परीक्षेला UPSC असेल किंवा MPSC असेल याच्यासाठी लक्षात ठेवायचे मुद्दा काय आहे की मी 2017 म्हटलं बघा तुम्हाला 2-3 वेळा. याचं कारण काय, तर आपण रेअर डिझीज पॉलिसी आणली. रेअर डिझीज पॉलिसी आणली कधी आणली बरं, 2017ला आणली, 18ला गुंडाळली, 18ला मागे घेतली. ठीक आहे, काय म्हटलं, पॉलिसी 2017ला आणली, एवढा गोंधळ झाला त्याच्यामध्ये की नेमकं काहीच क्लिअर नव्हतं त्या पॉलिसीमध्ये. ठीक आहे, सो कशाबद्दलच क्लॅरिटी नसल्यामुळे 18ला काय मागे घेतली आणि 21ला नवीन पॉलिसी आणली, ज्याला सुधारित पॉलिसी पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सो त्यामुळे लक्षात ठेवा की रिवाइज्ड पॉलिसी, सुधारित पॉलिसी, नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिझीज 2021ला काय आणलेली. हा प्रश्न पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य जी आपला HRHRDचा पेपर याच्यासाठी महत्वाचे आहे. ठीक आहे, सुधारित नॅशनल रिवाइज्ड नॅशनल पॉलिसी ऑफ रेअर डिझीज. ठीक आहे, 2021 एवढा आकडा लक्षात ठेवा. तर रेअर डिझीज म्हणजे काय, असा डिझीज जो की 1000पेक्षा कमी, रेअर डिझीज अफ्लिक्ट्स 1 or less पर्सन पर 1000 पीपल. ठीक आहे, म्हणजे 1000 लोकांमध्ये एकापेक्षा कमी व्यक्तीला काय रेअर डिझीज आपल्याला आढळतो. ठीक आहे, बेअरली 5% ऑफ द ओव्हर 7000 नॉन डिझीज वर्ल्ड वाईड आर ट्रीटेबल. ठीक आहे, रेअर डिझीज जे काय आढळतात त्याच्यामधले फक्त 5% रेअर डिझीज काय ट्रीटेबल आहेत, ज्यांच्यावर काहीतरी उपचार अवेलेबल आहे, कसली तरी त्यांना ट्रीटमेंट मिळू शकते. सम रिक्वायर, त्याच्यामध्ये पण फरक आहे, काहीच्या ठिकाणी काय फक्त बेसिक ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि काहीसाठी आपल्याला पूर्ण बरा होण्यासारखी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ठीक आहे, भारतामध्ये काय चित्र आहे, तर जगाच्या 1/3 रेअर डिझीज भारतामध्ये आढळतात. ठीक आहे, आपण सगळ्याच बाबतीत 1/3 असतो. ठीक आहे, चांगल्या गोष्टी सोडलं तर बाकीच्या सगळ्या आहेत, माता मॉर्टॅलिटी असेल, चाइल्ड मृत्यू असेल, कुपोषण असेल, या सगळ्या बाबतीत आपण 1/3 आहे जगाच्या. तसंच रेअर डिझीजमध्ये पण काय आपण 1/3 आहे जगाच्या. ठीक आहे, जवळपास 450 रेअर डिझीज भारतामध्ये आढळतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय उदाहरणं दिलेत बघा, जसं की स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी, हे सगळ्यात फेमस असणारे उदाहरणं आपल्यासाठी आहे, स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय गॉशर्स डिझीज आहे. ठीक आहे, त्यानंतर म्युकोपॉलिसॅक्राइड टाईप 1 या नावाचा डिझीज, हिपल डिझीज. ठीक आहे, हे काय जवळ 4-5 नावं दिलेत फक्त उदाहरणं म्हणून रेअर डिझीजचे. ठीक आहे, रफली अबाउट 8 to 10 करोड इंडियन्स सफर फ्रॉम वन और अदर रेअर डिझीज. ठीक आहे, भारतामध्ये 8 ते 10 कोटी पेशंट आहेत रेअर डिझीजचे, 8 ते 10 कोटी पेशंट आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्यातले 75% कोण आहेत, चिल्ड्रन आहेत, 75% चिल्ड्रन्स आहेत. ठीक आहे, सो 2017ला आपण पॉलिसी जाहीर केली ती, 18ला काय
परत घेतली, कारण कन्फ्युजन होतं, नेमकं काहीच क्लिअर नव्हतं त्याच्यामध्ये, इम्प्लिमेंटेशन, पेशंट कव्हरेज इत्यादीबद्दलची माहिती त्यात नव्हती. 2021ला नवीन पॉलिसी आली. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काय काय चॅलेंज आहेत. पहिलं सगळ्यात चॅलेंज आहे की टाइमली अँड ॲक्युरेट डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, रेअर डिसीजमध्ये मोस्ट ऑफ द वेळेला वेळेवर त्याचं निदानच होत नाही. कारण हे जे डॉक्टर आहेत, आपण ज्यांच्याकडे गेल्या गेल्या जातो, ओपीडीमध्ये असतात, BHMS असतात, ठीक आहे. सो त्यांना नेचरच लक्षात येत नाही त्यांच्या, की हे काहीतरी अबनॉर्मल आहे बाबा, नॉर्मल कंडिशनच्या पलीकडचं काहीतरी आहे. ठीक आहे. सो त्यामुळे त्यांचे जे रेग्युलर सर्दी, खासी, जुकाम टाईप समजा म्हणतो ना आपण, तसं काहीतरी देऊन परत पाठवतात, परत पाठवतात, परत पाठवतात. सो त्यांचं डायग्नोसिस लवकर होणं गरजेचं आहे, आणि तोपर्यंत पेशंट काय वर्स्ट कंडिशनला त्या डिझीजची डेव्हलपमेंट होते. ठीक आहे. सो त्यामुळे टाईमली, वेळेवर आणि योग्य निदान होणं गरजेचं आहे, ज्याच्यातनं पेशंटचं काय आपल्याला योग्य उपचार वेळेमध्ये करता येतील. भारतामध्ये ह्याचं निदान ओळखण्यासाठी एका एका रोगाचं 7-7 वर्ष लागतात. विचार करा तुम्ही, एक पेशंट आहे जो आज गेला, ठीक आहे, त्याला काहीतरी होतंय म्हणून, आणि पुढचे 7 वर्ष तो ट्रीटमेंट घेत राहिला, आणि 7 वर्षानंतर त्याला कळालं की ह्याला वेगळाच रोग आहे. म्हणजे अशी कंडिशन आपल्या भारतामध्ये काय आहे, आरोग्य व्यवस्थेची आहे. सो भारतामध्ये 7 वर्ष लागतात जवळपास. ठीक आहे. आणि हे जे जनरल फिजिशियन असतात, दे आर अनअवेअर ऑफ इट. ठीक आहे. त्यांना कळत नाही की हे काहीतरी भयंकर आहे, ठीक आहे, किंवा वेगळं आहे. त्यामुळे त्यांचं पण या बाबतीत काय ट्रेनिंग होणं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात गरजेचं आहे बघा. ठीक आहे. दुसरं आहे, भारतामध्ये 50% म्हणजे 450 जे काय भारतात दुर्मिळ आजार आढळतात, त्या 450 आजारापैकी 50% आजारच आपल्याकडे काय आहेत, ट्रीटेबल आहेत. ठीक आहे. तर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, जे की काय ट्रीटमेंटच्या संदर्भात डिपार्टमेंट, त्यांच्याकडे ते फक्त 20 रेअर डिझीज ची ट्रीट काय अवेलेबल आहे, आणि ती पण कुठं, सेंटर ऑफ एक्सलन्सकडे, जे की 12च आहेत फक्त आपल्याकडे. ठीक आहे. सो त्यामुळे काय अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहेत. त्यानंतर त्यांचं डायग्नोसिस वेळेवर होत नाही, थेरपीज नाही आहेत. ठीक आहे. मनुष्यबळ नाही, अशा अनेक प्रॉब्लेम, रेअर डिझीजच्या प्रॉब्लेम आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता यांच्यासाठी आवश्यक असलेली तरतूद, ठीक आहे, बजेटमध्ये तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला की बजेटमध्ये चक्क 2023-24च्या 93 कोटी तरतूद केली रेअर डिझीजसाठी. 93 कोटी. आणि तुम्ही जर ते बातम्या आपण जे फिरतो ना, सर्क्युलेट होत असतात मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये, शॉर्ट्समध्ये, त्याच्यामध्ये एक एक इंजेक्शन 20-20 लाखाला, ॲक्च्युली तेवढी किंमत असते त्याची. आणि तुम्ही विचार करा, केंद्राने बजेट किती दिलं, 93 कोटी रुपये फक्त बजेट दिले. ठीक आहे. आणि पुढे इंटरेस्टिंगली तुम्हीच बघा आता काय आहे, फक्त 93 कोटी बजेट आहे. आणि ते काय सांगतात की अंडर गाईडलाईन्स, म्हणजे आपली जी 2021ची पॉलिसी, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रत्येक पेशंटला 50 लाखापर्यंत मदत देण्यात यावी. म्हणजे विचार करा, एका पेशंटला 50 लाखापर्यंत मदत देण्यात यावी सांगितलंय. आणि टोटल बजेट किती दिलंय त्याच्यासाठी, 93 कोटी. म्हणजे काय, 186 पेशंटलाच फक्त काय, अख्ख्या देशामध्ये 140 कोटीच्या 100 करोड के मित्र-मैत्रीण भारतीय जे आहेत, त्यांच्यामध्ये काय फक्त आपल्याला 186 लोकांची ट्रीटमेंट होऊ शकते. सगळ्याला सगळे पेशंट नाही आहेत, खरं आहे 8 ते 10 कोटी पेशंट आहेत, पण सरकार कोणाची जबाबदारी उचलणार आहे, 186. तर हा खूप मोठा गंदा मजाक आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. कारण ह्याच्यासाठी खर्च तर येतोच, त्यामुळे सरकारने काय त्यांचे जे हेल्थ फॅसिलिटी आहेत पब्लिक सेक्टरमधली, ती फॅसिलिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. लाईफ लॉंग मॅनेजमेंट आणि थेरपी लागते. ठीक आहे. त्याच्यासाठी पैसे लागतात. वेगवेगळे आपल्याकडे जे सेंटर ऑफ एक्सलन्स फक्त 12च आहेत, त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं क्राऊड फंडिंगचा मुद्दा बघा. क्राऊड फंडिंग कसं अपुरं ठरतं हे इथं उदाहरण दिलं. आपण बघतो ना त्याच्यामध्ये क्राऊड फंडिंगसाठी त्या जे जाहिरात किंवा अपील फिरत असते, ती अपील क्राऊड फंडिंगसाठी असते, तुम्हाला जे डोनेट करायचं ते करा. आता इथे एका पोर्टलचं उदाहरण दिलंय की ज्याच्यामध्ये 1400 पेशंट रजिस्टर केलेले आहेत, पण फक्त 3 लाख रुपये 3 वर्षात मिळाले. म्हणजे किती रिस्पॉन्स अपुरा आहे हे आपल्याला इथून काय लक्षात येतं. 1400 पेशंटसाठी 3 लाख रुपये 3 वर्षामध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे क्राऊड फंडिंग हा काही इथं उपाय असूच शकत नाही. ठीक आहे. आपली देशाची काय आहे, आरोग्य व्यवस्था एवढी मजबूत करणं गरजेचं आहे, त्याच्यावर बजेट वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मनुष्यबळ निर्माण करणं, सेंटर ऑफ एक्सलन्स वाढवणं, अर्ली ट्रीटमेंट होण्यासाठी, डायग्नोसिस होण्यासाठी ठिकठिकाणी फॅसिलिटी सुरू करणं, आणि जे जनरल फिजिशियन आहेत त्यांना पण थोडीशी ट्रेनिंग देणं की तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, कोणती कंडिशन नॉर्मल आहे आणि कोणती रेअर डिझीज प्रकरणात जात आहे. ठीक आहे. सो हे काय गोष्टी आहेत इथं सांगितलेल्या आहेत. आता यांनी उपाय काय सांगितलेले आहेत की सेंट्रल गव्हर्नमेंटने एक स्टँडर्ड डेफिनेशन केली पाहिजे. रेअर डिझीजची व्याख्या करणं एक गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काय त्याच्यासाठी पैसे
बजेटरी अलोकेशन पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. 93 कोटी रुपये हा काय निधी असतो का? 141 कोटी भारतीयांमध्ये, ठीक आहे, किंवा 8 ते 10 कोटी पेशंट आहेत. 93 कोटीनं फक्त आपण आत्ताच बघितलं एका पेशंटला 50 लाखाचं इथं काय द्यायला सांगितलंय, बजेट द्यायला सांगितलंय, आणि टोटल बजेट किती आहे? 93 कोटी. सो खूपच अपुरा, म्हणजे सुईच्या टोका एवढा निधी फक्त तो. डेडिकेट फंडिंग फॉर द ड्रग डेव्हलपमेंट अँड थेरपी, ठीक आहे, रेअर डिजीजसाठी डेडिकेटेड असलेलं काय आपल्याला थेरपी ड्रग डेव्हलपमेंटसाठी निधी देणं गरजेचं आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर बेटर कोऑर्डिनेशन झालं पाहिजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सोशल असिस्टन्स प्रोग्राम याच्यासाठी सुरू केले पाहिजे, ठीक आहे. पब्लिक अँड प्रायव्हेट कंपनी यांच्यामार्फत पण फंडिंग आलं पाहिजे. त्यानंतर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामार्फत प्रायव्हेटला ह्याच्यामध्ये काय आहे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग्स प्राइसेस. आपण बघतो त्या अपीलमध्ये एकच मुद्दा दिलेला असतो, तो म्हणजे 20 लाखाला इंजेक्शन आहे, 10 लाखाला इंजेक्शन आहे, असंच असतं बघा. बाकी ते खूप ह्याच्याविषयी बोलत नाही. तर एवढे प्रचंड महाग इंजेक्शन आहेत, तर ते ड्रग्सच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, गोळ्या औषधांच्या इंजेक्शनच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, आणि त्यांची उपलब्धता वाढली पाहिजे. यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सरकारने, ठीक आहे. सो 29 फेब्रुवारी रेअर डिझीज डे, दुर्मिळ आजार दिवस, याच्या निमित्ताचं जे आर्टिकल आहे ते आपण बघितलं आता, ठीक आहे. सो हे आपल्याला काय आहे MPSCसाठी GS4ला महत्त्वाचं आहे या ठिकाणी दिसतं आपल्याला. तसंच पूर्व परीक्षेला पण काय याच्यावर प्रश्न येऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे बघा लक्झरी कार भारतामध्ये, ठीक आहे. लक्झरी कार मध्ये 30% ग्रोथ झाली मागच्या 5 वर्षामध्ये, 30% वाढ झालेली आहे. आणि तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की ती जी लक्झरी कारची वाढ आहे सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये लक्झरी कार्स, जसं की BMW आहे, लंबोर्गिनी आहे, पोर्शा आहे, जाग्वार लँड रोव्हर आहे, मर्सिडीज बेंच आहे, ह्या अशा ज्या कार्स आहेत त्या सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये विकल्या जात आहेत? तर आपला महाराष्ट्र त्याच्यासाठी पुढे आहे बघा. 94,000 कार महाराष्ट्रामध्ये काय रजिस्टर्ड आहेत, ठीक आहे. त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे. कर्नाटक 56,000, दुप्पट. सेकंड नंबरचं जे राज्य आहे कर्नाटक, त्याच्या दुप्पट जवळपास महाराष्ट्रात काय आपल्याला कार्स दिसत आहेत, ठीक आहे. सो महाराष्ट्र 1 नंबर, कर्नाटक 2 नंबर, दिल्ली 3 नंबर, गुजरात 4 नंबर, तामिळनाडू 5 नंबर. हे काय परीक्षेला येईल असं काय नाही, पण लक्षात ठेवा मोटार व्हेकल बिझनेस जो आहे त्या दृष्टीनं आपण इथं थोडंसं माहिती असलेलं बरं आहे एक प्रकारे, ठीक आहे, की भारतामध्ये कशी लक्झरी कारची विक्री होत आहे, ठीक आहे. एका बाजूला काय आपण असं म्हणतो की भारतामध्ये एवढी गरिबी आहे, एवढं सगळं प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ फॅसिलिटी नाही, एज्युकेशन नाही, रोजगार नाही, मनरेगावर लोकांची काम करणाऱ्यांची संख्या वाढायली, एवढी विषमता आहे. त्याच बाजूला काय आपल्याकडे हे जे ब्रँड आहेत चकचकीत, त्या ब्रँडची विक्री पण किती जोरात होते, आणि त्यात महाराष्ट्रच टॉपला आहे, हे पण इथं आपल्याला दिसतंय, ठीक आहे. अजून काय आहे का इथं? तर काय नाही, फक्त 5 वर्षात 30% वाढ झाली एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि त्यातले 2 वर्ष, खरं तर ही 3 वर्षातच 30% वाढ झाली असं म्हणू शकतो आपण, कारण 2020-21 हे तर दोन्ही कोरोनामध्येच गेलेले आहेत, ठीक आहे. आता पुढं हा सारखा मुद्दा चर्चेमध्ये येतोय, पण त्याच्या आधी आपण एक घ्या. द अमाऊंट डिस्पर्स अंडर YSR रेतू भरोसा PM किसान, ठीक आहे. ही जी स्कीम आहे आंध्र प्रदेशची स्कीम आहे, कोणती? YSR रेथू, ठीक आहे, भरोसा PM किसान. याच्या अंतर्गत काय आहे, प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये दिले जातात. जसं की आपल्याला PM किसान आहे त्यालाच ॲड करून राज्याने काय YSR रेतू किसान ही स्कीम आंध्र प्रदेशने सुरू केलेली. दुसरं एक स्पेशल आर्टिकल आहे बघा हे मोठं, ते म्हणजे फायनान्शियल डिव्हॉल्युशन जे आहे राज्यांना, ठीक आहे. फायनान्स कमिशन नेमलंय बघा 16वं, ठीक आहे. त्या 16वं फायनान्स कमिशननी काम कसं केलं पाहिजे, आणि राज्यांची ही जी मागणी, काही दिवसांपूर्वी केरळने मागणी केली, कर्नाटक सरकारने दिल्लीमध्ये जाऊन प्रदर्शन केलं, धरणे आंदोलन केलं, कोलकात्यामध्ये काय ममता बॅनर्जीने आंदोलन केलं की राज्यांचा जो काय हिस्सा आहे तो हिस्सा देताना राज्यांशी भेदभाव केला जातो. आपल्या सरकारचे राज्य आणि विरोधी पक्षाचे राज्य असा तो भेदभाव दिसतो, ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे GSTचा परतावा, ह्याचे जे मुद्दे आहेत. आता ह्या 2-3 मुद्द्याला धरून फिस्कल फेडरलिझम, वित्तीय संघराज्यवाद, याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो. पुढचा मुद्दा की 16वा आता वित्त आयोग नेमलेला आहे, त्यामुळे 16व्या वित्त आयोगाने काय त्याच्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहेत सध्याच्या राज्याचे हे जे कन्सर्न आहेत. कारण मी तुम्हाला आता 3री ते 4थी वेळ असेल ते हे सांगण्याची की राज्याचा प्रॉब्लेम सध्याचा हा आहे की सेस आणि सरचार्ज
हे जे दोन सेस आणि सरचार्ज ह्या ज्या दोन तिजोरी आहेत, दोन पर्स आहेत, त्या पर्समधला एकही रुपया काय राज्याला मिळत नाही. आणि आपलं जे सध्याचं ग्रॉस टॅक्स कलेक्शन आहे, त्या ग्रॉस टॅक्स कलेक्शनमध्ये यांचा वाटा 18 ते 23% इथपर्यंत आहे. मग लक्षात ठेवा तुम्ही, ह्या 18 ते 23% जे 100 रुपये सरकारकडे येतात, त्या 100 रुपयापैकी 23 रुपये तर वाटणीमध्येच धरले जात नाहीत. मागं पण आपण चर्चा केली होती. ठीक आहे. सो याच्या दृष्टीनं काय मुद्दे इथं डिस्कस केलेत ते आपण बघूयात. The recent agitation by the government of Kerala, Karnataka and the support extended by several state governments have highlighted many disquieting issues in the practical fiscal federalism. ठीक आहे, वित्तीय संघराज्याबाबतचे. The agitation shows the newly constituted 16 Finance Commission would have to proceed. आता हे 16व फायनान्स कमिशन जे आहे, ठीक आहे, 16 फायनान्स कमिशन, याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद, मोदीजींचे आवडते इकॉनॉमिस्ट अरविंद पनगाडिया हे नीती आयोगाचे पण काय होते? पहिले अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते. अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात. अरविंद पनगाडिया हे कोण आहेत? नीती आयोगाचे सध्याचे किंवा 16व्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आणि ऋत्विक पांडे हे काय आहेत? सीईओ आहेत. लक्षात ठेवा, सचिव कोण आहेत? ऋत्विक पांडे. आपल्याला प्रश्न येताना अध्यक्षांवर विचारलाय प्रश्न, सचिवांवर पण विचारला आहे. अजय नारायण झा, अरविंद मेहता, सुमित बोस हे जे शेवटचे 3-4 वित्त आयोगाचे सचिव आहेत, त्यांच्यावर वारंवार प्रश्न येतोय. तसा यांच्यावरही येऊ शकतो. ठीक आहे. ऋत्विक पांडे काय सचिव आहेत. आपण बघूयात आता. हे बघा, घटता डिव्हिजिबल पूल, वाटणी योग्य पैशांचं घटती मात्रा, थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. जसं आता मी सांगितलं तुम्हाला की भारताचं जे ग्रॉस टॅक्स कलेक्शन आहे, भारत सरकारचं ग्रॉस टॅक्स कलेक्शन, आणि दुसरं आहे नेट कलेक्शन. ग्रॉस टॅक्स कलेक्शन मधला वाटा राज्यांना मिळतो का नेट कलेक्शन मधला वाटा राज्यांना मिळतो? तर राज्यांना मिळतो नेट कलेक्शनचा वाटा. कारण कलम 270 मध्ये सांगितलेलं आहे की नेट कलेक्शन चे जे प्रोसीड आहे, ठीक आहे, त्या प्रोसीड मधला वाटा राज्याला दिला जाईल. कलम 280 नुसार जे वित्त आयोग स्थापन केलं जातं राष्ट्रपतीतर्फे दर 5 वर्षाला, त्या वित्त आयोगाकडे हे काम दिलंय की तुम्ही सांगा किती टक्के वाटा नेट टॅक्स कलेक्शनचा राज्यांना दिला पाहिजे. 13व्या वित्त आयोगाने सांगितलं 32% दिला पाहिजे. 14व्या वित्त आयोगाने सांगितलं 42% दिला पाहिजे. 15व्या वित्त आयोगाने सांगितलं 41% दिला पाहिजे. आणि 16वा वित्त आयोग आता काय दिवे लावतोय ते आपल्याला कळेल पुढे. ठीक आहे. सो हे बघूयात आपण. ग्रॉस टॅक्स कलेक्शन मध्ये काय आपले वेगवेगळे टॅक्स येतात. त्याच्यामध्ये तुमचं पर्सनल इन्कम टॅक्स येतो, कॉर्पोरेट टॅक्स येतो, कस्टम ड्युटीज येतात, जीएसटी येतात. ठीक आहे. सगळे टॅक्स त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. हा सगळा टॅक्स गोळा झाला. मग आता सगळा इथं मांडायचा ना, राज्यांना डायरेक्ट इथं घेऊन यायचं. ये रे एमपी, यूपी, बिहार, गुजरात, राजस्थान, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, जे काय राज्य आहेत, या इथून आता तुम्हाला वाटा देऊ. पण केंद्र सरकार इथून ग्रॉस टॅक्स कलेक्शन मधला वाटा देत नाही. ते म्हणते थांबा, आधी काही पैसे बाजूला काढू द्या. काय बाजूला काढा? तर आम्हाला यूटी साठीचे जे पैसे आहेत ते बाजूला काढू द्या. दुसरं, आम्हाला टॅक्स संकलन करताना जो खर्च आलाय गोळा करताना तो बाजूला काढू द्या. तिसरं, आम्ही जे सेस लावलेत, एज्युकेशन सेस, ॲग्रिकल्चर सेस, पेट्रोल डिझेल सेस असे जे आहेत ते सेस बाजूला काढू द्या. आणि आम्ही जे सरचार्ज लावलेत ते बाजूला काढू द्या. राज्य लय खुश झाले होते की एवढे पैसे दिसायलेत आपल्याला. ठीक आहे. पण आता हे बाजूला काढल्यानंतर म्हणजे ग्रॉस टॅक्स कलेक्शन मधनं या गोष्टी वजा केल्यानंतर उरतं ते काय? नेट टॅक्स कलेक्शन. हे बाजूला काढल्यावर जे उरतं त्याला काय म्हणतात? नेट टॅक्स कलेक्शन. आणि मग आता केंद्र सरकार म्हणतं की या रे राज्यांना लाईन लावा, ये महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, आणि तुम्हाला आता कशातनं वाटा मिळेल? नेट टॅक्स कलेक्शननं वाटा मिळेल. कळालं? ग्रॉस टॅक्स कलेक्शन मधून टॅक्स संकलन, सेस, सरचार्ज, यूटीचा हिस्सा हे बाजूला काढल्यानंतर जे काही उरतं त्याला नेट टॅक्स कलेक्शन म्हणतात. आणि त्या नेट टॅक्स कलेक्शन मधला वाटा केंद्र सरकार काय करतं? राज्यांना देतं. म्हणजे इथं जे 100 रुपये आले होते त्या 100 रुपयापैकी 23 रुपये तर ह्या दोघांमध्येच गेलेले आहेत. कारण सध्या ह्यांचा सेस आणि सरचार्जचा वाटा खूप जास्त टॅक्स कलेक्शन मध्ये वाढतोय. पूर्वी जो काय 7-8% असायचा, आता तो किती 23% आपल्याला जाताना दिसलाय. त्यामुळे 23% इथं, 23 रुपये इथंच गेले आणि इथं किती राहिले? 77 रुपयेच. आणि त्यातले केंद्र सरकार तुम्हाला काय करणार आहे?
राज्यांना वाटून देणार आहे. सो हा बेसिक प्रॉब्लेम आहे. अशी अपेक्षा आहे या लेखकांची की 16वा वित्त आयोग काय करेल, हे सेस आणि सरचार्ज यांच्याबद्दल काहीतरी निर्णय घेईल. कारण राज्यांना असं वाटतं की जे काही कलेक्शन होतंय त्यातला 1/4 हिस्सा जवळपास इकडे चाललाय, तो वाटणीसाठी विचारातच घेतला जात नाहीये. आणि हे पैसे काय करतं, केंद्र सरकार वेगवेगळ्या स्कीम राबवतं. मग आयुष्यमान भारत, ठीक आहे, या अशा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम राबवल्या जातात. आता या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीममध्ये 60 आणि 40% असा वाटा आपल्याला दिसतो बघा. ठीक आहे, 60% केंद्र सरकारचा, 40% राज्य सरकारचा. आणि फक्त नाव फक्त काय दिसतं आपल्याला, मोदीजींचं दिसतं. चेहरा फक्त कोणाचा दिसतो, मोदीजींचा दिसतो. म्हणूनच जे विरोधी पक्षाचे राज्य आहेत, जसं की ममता दिदींचं पश्चिम बंगाल आहे, त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये मोदीजींचा फोटोच लावला नाही. त्यामुळे त्यांना ह्याच्या योजनेचं आहे, त्यांचं म्हणणं आहे की दोघांचे पण असले पाहिजेत ना फोटो. कारण आमचा 40% वाटा आहे, राज्य सरकारचा किती, 40% वाटा आहे तिथं. त्यामुळे तुमचा एकट्याचाच फोटो का, असं म्हणून त्यांनी काय केलं, कोणाचेच फोटो लावायचे नाहीत असा डिसिजन घेतला. आणि मग केंद्र सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला पैसेच देत नाही, फोटो नाही, पैसे नाही, नो फोटो नो मनी. ठीक आहे. सो असं आपल्याला दिसतंय सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमसाठी केंद्र सरकार काय सेस आणि सरचार्जचा वापर करतंय. ठीक आहे, ते पैसे तिकडं वापरतंय. आता हे सेस जे आहे ह्याच्यामध्ये पण अजून थोडंसं अवघड विधान करायचं म्हटलं पूर्व परीक्षेला आपल्याला किंवा मुख्य परीक्षेला पण ऑब्जेक्टिव्हसाठी, तर सेस हा कोणावर लावला जातो, सर्वांवर लावला जातो. सेस कोणावर लावला जातो, सर्वांवर. सरचार्ज कोणावर लावला जातो, विशिष्ट लोकांवर लावला जातो. जसं की 1 कोटी प्लस ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यावर सरचार्ज लावण्यात येईल. हे जे सर लोक आहेत थोडक्यात, त्यांच्यावर काय लावण्यात येतो, सरचार्ज लावण्यात येतो. विशिष्ट लोकांवरच लावण्यात येतो, हे इथं लक्षात ठेवा. ट्रिक काय, सर लोकांवर सरचार्ज म्हणजे काय, 3 कोटी प्लस इन्कम आहे यांच्यावर सरचार्ज लावा, अशा प्रकारे आपल्याला ते सांगू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. त्यानंतर हे 40%चा मुद्दा बघितलाच बघा, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम ज्या आहेत. ठीक आहे, ते त्यामुळे आपल्याला इथं फोटोग्राफ, Union government tries to take credit by insisting on the displaying of the Prime Minister's photograph or other form of labeling. Recent dispute over labeling the Ayushman Bharat Wellness Center is one such example. ठीक आहे, त्यामुळे हे आपल्याला बघितलं की केंद्र सरकार स्वतः क्रेडिट घ्यायला बघतं, पण राज्याचा 40% हिस्सा आहे, ते राज्याचे 40% तरी क्रेडिट असलं पाहिजे ना. ठीक आहे, एवढा मोठा समजा फोटो आहे, त्यातला 60% फोटो मोदीजींचा असू द्या, 40% तरी ममता दिदी, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब यांचा असला पाहिजे, पण 100%चा आग्रह आहे त्यांचा, असं आपल्याला वाटू शकतं. द बॉटम लाईन इज दॅट नन ऑफ द ट्रान्सफर टू द स्टेट आउटसाइड द FC रिकमेंडेशन आर आयदर अनकंडिशनल ऑर सुटेबल टू मीट देअर कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक नीड्स. ठीक आहे, यांचं काय म्हणणं आहे की केंद्र सरकार बऱ्याच वेळा ग्रँट एंड एड वगैरे देतं, जे की FCच्याही जे कलम 270 मध्ये सांगितलंय त्याच्या बाहेरचं आहे. तर त्याच्यामध्ये पण त्यात काय अनकंडिशनल काही नसतं, त्याच्यात काहीतरी कंडिशन टाकूनच ग्रँट दिलेले असते. ठीक आहे, त्यामुळे राज्याला स्वतःचा कंटेक्स्ट स्पेसिफिक खर्च तो करता येत नाही, तो कंडिशनल खर्च आहे. तुम्ही हे केलं तर एवढं देऊ, ते केलं तर तेवढं देऊ, तिथं राज्याची काय आहे स्वायत्तता नसते. ठीक आहे. सो फिस्कल फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फिस्कल फेडरलिझम लक्षात ठेवा. आता नवीन शब्द आपल्याला इथं मिळतोय, सहकारात्मक वित्तीय संघराज्य. आतापर्यंत फक्त सहकारात्मक संघराज्य म्हणायचो, तर इथं सहकारात्मक वित्तीय संघराज्याची चर्चा केलेली. दुसरा मुद्दा असा की हे जे सेस आणि इतर गोष्टी आहेत, त्या सेस बद्दल कॅगचे रिपोर्ट काय सांगतात, तर कॅगचे रिपोर्टनी सांगितलंय 2023ला की 52,000 जो काय सेस होता, हेल्थ अँड एज्युकेशन सेस, ते त्या गोष्टीसाठी कसं असतं, हे जे सेस आहेत ते एक ठराविक उद्देशासाठी लादलेले असतात. समजा आता हेल्थ अँड एज्युकेशन सेस आहे, तर ह्याचा काय उद्देश आहे, एक हेल्थसाठी वापर आणि एज्युकेशनसाठी वापर. सो त्यामुळे ते गेले कुठं पाहिजेत, जे काय आरोग्य कोश आहे किंवा शिक्षण कोश आहे, प्रारंभिक शिक्षण कोश आहे भारत सरकारचा, त्याच्यामध्ये गेले पाहिजेत. पण कॅगने रिपोर्टमध्ये दरवर्षी सांगतंय की तुमच्या सेसमध्ये एवढे गोळा झाले, त्यातले 40% गेले, 50% गेले, 60% त्या स्पेसिफिक कोषमध्ये त्या उद्देशासाठी गेले, बाकीच्या पैशाचं होतंय काय मग, हा तिथं काय कॅगनी वारंवार 2019 पासूनचे 23 पर्यंतचे रिपोर्ट आहेत बघा, त्याच्यामध्ये कॅगनी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या सेसवरनं केंद्र सरकारला खडसावलंय. आणि आता कॅगचं पण काम कमी झालंय, बिचाऱ्यांना आराम दिलाय. ठीक आहे, 2023 मध्ये दर वर्षाला 42 काहीतरी रिपोर्ट टेबल व्हायचे पार्लमेंटमध्ये, आणि आत्ता 2019 मध्ये तेवढे व्हायचे, आत्ता बघा 20-22 रिपोर्टवर आलंय. निम्मे रिपोर्ट कमी झालेत, अजून 2-4 वर्ष थांबा, ते रिपोर्ट काय कमी होऊन जातील. ठीक आहे, सो त्यामुळे कॅगचे काम कमी झाल्याचं दिसतं. आपल्याकडे जे हायपर ऍक्टिव्ह कॅग होते विनोद राय, नंतर त्यांनी माफी मागितली जाऊन कोर्टामध्ये की अशा प्रकारे जे काही 2G स्पेक्ट्रम घोटाळा होता,
किंवा कोल घोटाळा होता, आय थिंक कोलबद्दलच माफी मागितली की आम्ही ओव्हर एस्टिमेट केलं होतं आणि तो जो आकडा होता तो असाच अंदाजे आकडा होता, त्यामुळे खरा नाही. पण त्यांनी जे काही वातावरण तयार केलं ते वातावरण असं होतं जसं की काँग्रेसने सगळे ते कोल खदान काढले आणि त्याचे 1,76,00,00,000 रुपये मिळवले, पैसे खर्च केले, जनतेला काही मिळाले नाही. तो जो इमॅजिनरी होतं सगळं, ठीक आहे, की जमिनीच्या आतमध्ये कोळसा आहे, त्याची किंमत आहे, विकला तर एवढा येईल, असा तो इमॅजिनरी आकडा. सो आपल्याकडे कॅगचा रोल पण सध्या डिस्प्यूटमध्ये आहे बघा. ठीक आहे, आपल्याला असं वाटतं की इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट ह्याच संस्था वादामध्ये येत आहेत का काय. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट तरी सध्या वादात नाही, खूप चांगलं काम करतायत, मागचे 3-4 जजमेंट बघितलं तर. पण कॅगचं मात्र काय, स्वायत्ततेवर कुठंतरी आपल्याला इथं किंवा कामावर मर्यादा आल्यात किंवा त्यांचं काम कमी झालंय असं आपल्याला म्हणू शकतो, कारण त्यांचे रिपोर्ट टेबल येत नाही आहेत पार्लमेंटमध्ये. आता इथं त्यांनी सांगितलंय 13वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग. 13व्या वित्त आयोगाने 32% सांगितलं, 14ने 42% सांगितलं, 15ने 41% सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्याला पाठ असले पाहिजे. ठीक आहे, वित्त आयोगाचे अध्यक्ष पाठ असले पाहिजेत. मी तुम्हाला वारंवार सांगितलेले, ह्याच्या आधी पण ते आपण डिस्कस केलेले आहेत. आता काय केलं पाहिजे, रिफॉर्म सुधारणा काय केली पाहिजे, तर एक तर डिव्हिजिबल पूल याच्यामध्ये सेस आणि सरचार्ज यांचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर एफसी मस्ट टेक इनिशिएटिव्ह टू करेक्ट हिस्टॉरिकल रॉंग इन द व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन थ्रू कॉम्पन्सेशन टू द स्टेट. ठीक आहे, राज्यांना जे काय डिव्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये दक्षिणेचे राज्य यांचं म्हणणं असतं की आम्ही एवढा जास्त टॅक्स भरतो आणि एवढा कमी आम्हाला रिटर्नमध्ये मिळतात, तर हे जे काय रॉंग होत आहे हिस्टॉरिकल रॉंग्स, तर ह्याला पण काहीतरी कम्पन्सेशन मिळालं पाहिजे, असं पण इथं चर्चा आहे. ठीक आहे, त्यानंतर ऑन इट्स पार्ट युनियन गव्हर्नमेंट मस्ट लेजिस्लेटिव्हली ॲक्ट टू हॅव स्ट्रिक्ट लिमिट ऑन द कलेक्शन ऑफ सेस अँड सरचार्ज. ठीक आहे, सेस अँड सरचार्जच्या कलेक्शनवर केंद्राने काय केलं पाहिजे, काहीतरी लिमिट ठेवलं पाहिजे, या लिमिटच्या पलीकडे आपण जाणार नाही आणि ते शॉर्ट पिरियडसाठी असले पाहिजेत. ठीक आहे, सो हे काही मुद्दे तिथं आपल्याला त्याचं डिस्कशन केलेलं दिसतंय. फिस्कल फेडरलिझमसाठी महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये कलम 280, 270, ठीक आहे, हे चर्चेला येतात. आता इथं काय बघा, आपल्यासाठी थोडंसं मी ही क्यूज नेहमी घेत असतो, बघत असतो आपल्या सिलेबसशी रिलेटेड काय गोष्टी आहेत का. आता द इंडियन फिजिसिस्ट इज बेस्ट नोन फॉर द थेअरी, सत्येंद्रनाथ बोस यांची काय, बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट थेअरी, ते कोण आहेत, सत्येंद्रनाथ बोस आहेत बघा. ठीक आहे, सत्येंद्रनाथ बोस यांनी पदार्थाची जी काय अवस्था सांगितली, असं म्हणतात की ते जेव्हा बसायचे आणि एखादा कागदवर काहीतरी लिहायचे आणि ते कागद डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे, तर त्या कागदावरनं लोकांनी काय PhD मिळवलेल्या आहेत, की त्यांनी काहीतरी तिथं थेअरी मांडलेली असेल, काहीतरी ऑब्झर्वेशन लिहिलं, त्याच्यावर आधारित संशोधनातून PhD मिळवल्या जातात, असं तेव्हा म्हटलं जायचं. ते सत्येंद्रनाथ बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट थेअरी आहे. त्याच्यानंतर सायंटिस्ट पायोनियर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ रेडिओ मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स, जगदीशचंद्र बोस कशासाठी ओळखले जातात, रेडिओ मायक्रोवेव्ह ऑप्टिक्ससाठी ओळखले जातात. ठीक आहे, नंतर सायंटिस्ट फादर ऑफ द इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम, आपल्याला माहिती होमी भाभा, पहिल्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, हे काय आहेत, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक. जसं की अंतराळ विज्ञानाचे जनक भारतासाठी कोण आहेत, विक्रम साराभाई. त्यानंतर सायंटिस्ट इज नोन फॉर हिज कंट्रीब्युशन टू द डिस्कवरी ऑफ नायट्राइट केमिस्ट्री, प्रफुल्लचंद्र रे. ठीक आहे, ज्यावेळेस स्वदेशी मुवमेंट चालू होती बघा 1905ला, त्यावेळेस एक स्वदेशीचं वारं वाहत होतं की भारतामध्येच कारखाने, भारतामधलेच उत्पादनं विक्रीला गेले पाहिजेत. त्यांनी इम्प्रेस होऊन त्यांनी काय नॅशनल केमिकल फॅक्टरी उभा केली होती, NCF. तर कोण आहेत ते सायंटिस्ट, प्रफुल्लचंद्र रे हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे, सो त्यामुळे हे इतिहासामध्ये पण आपल्या वाचनामध्ये येतं, काळजीपूर्वक वाचलं तर. ठीक आहे, आता मेघनाथ 6 हे कशासाठी ओळखले जातात, 6 आयोनायझेशन इक्वेशन याच्यासाठी ओळखले जातात. ठीक आहे, तर हे काय आपल्या सिलेबसशी रिलेटेड गोष्टी होत्या क्विजमधल्या, त्या बघितल्या आपण. आता मिझोराम असेंब्लीचं मी तुम्हाला सांगितलं बघा, आपण चर्चा केली की म्यानमारशी जो काही मुक्त संचार व्यवस्था आहे ती बंद करण्याचं केंद्र सरकारने ठरवलंय आणि त्याच्या विरोधात पहिलं राज्य मिझोराम, ज्यांनी ठराव पास केलाय की कुंपण घालायचं नाही आणि सीमाबंदी करायची नाही. ठीक आहे, सो याच्यातनं आपण जे काही MCQ तयार होतात ते सुरुवातीलाच आपण त्याची चर्चा केली. एक दुसरं लक्षात ठेवा, नेपाळ आणि इंडिया यांच्यामध्ये काय पांचेश्वर प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टवरनं सध्या बोलणी चालू आहे. ठीक आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो 10,000 मेगावॅट लिमिटेड 10,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीसाठीचा प्रोजेक्ट आहे. नाही नाही, सॉरी, 10,000 नाही, 6,480
6,480. त्याच्यातनं इरिगेशनला पण फायदा होणार आहे, ॲग्रिकल्चरला पण फायदा होणार आहे. ठीक आहे. नाव काय ह्याचं? PMP, पंचेश्वर मल्टीपर्पज प्रोजेक्ट असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. साऊथ कोरियन प्रेसिडेंट येणार आहेत बघा भारतामध्ये. कोण आहेत ते? युन सुक योल हे काय साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट आहेत. आपला साऊथ कोरियाचा करार होणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, सेपा. ठीक आहे. आत्ताचा जो सेपा आहे तो 2009ला बनवला होता, साऊथ कोरिया बरोबर पास केला होता. 2010 पासून लागू आहे. त्याच्यात अजून काही नवीन इनोव्हेशन, नवीन गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत आणि साऊथ कोरिया यांच्या रिलेशन बद्दल पण इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. इथं दिलंय बघा त्यांनी, वी आर गोइंग टू लॉन्च कोरिया स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन व्हेरी सून. म्हणजे साऊथ कोरिया हे काय स्पेस सेक्टरमध्ये पण आता पुढे येतं आहे. त्याच्यासाठी कोरिया स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन सुरू करणार आहेत. आणि ते इस्रोच्या मदतीसाठी त्याला काय इस्रोच्या इस्रोकडे सहाय्यासाठी बघत आहेत ते, आपण असं म्हणू शकतो. भारताकडे बघतायत कोऑपरेशन आम्हाला या क्षेत्रामध्ये मिळेल साऊथ कोरिया. आता हे राज्यसभेच्या निवडणुकीचं आपण चर्चा केली त्याची ऑलरेडी. आता हे बघा, ट्रायबल मिनिस्ट्रीची मागणी केली जाते मणिपूरमध्ये. ठीक आहे. भारतामध्ये झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा हे 4 राज्याची तर कंपल्सरी काय राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्रीची स्थापना करायचं सांगितलेलं आहे. पण आता मणिपूर पण त्याची मागणी करत आहे. ठीक आहे. तर गाझाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आहे बघा. ठीक आहे. त्या दृष्टीनंच आर्टिकल आलंय. गाझा डेथ टोल नियर्स 30,000 ॲज इव्हन वॉन्स ऑफ इमिनंट फेमाइन ऑन स्ट्रीप. ठीक आहे. युनायटेड नेशन वारंवार काय आहे इथं मानवनिर्मित दुष्काळाचे आपल्याला हे देते, इशारा देते. 30,000 लोक काय मेलेले आहेत. 30,000. हे बघा हे चित्र, जळक्या गाडीमध्ये 2 बालकं बसलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये मध्यस्थी केली जाते इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये. इजिप्त आहे, कतार आहे, अमेरिका आहे, यांच्याकडून मध्यस्थी केली जाते. ठीक आहे. आणि जवळपास म्हणजे ते किमान 6 आठवड्याचा पॉज मिळावा, युद्धविराम मिळावा, असा प्रयत्न सध्या केला जातोय. न टाळता येणारे उपासमार युनायटेड नेशनने काय सांगितले, गाझामध्ये सध्या न टाळता येणारे उपासमार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे द हिंदूच्या संपलेल्या आहेत न्यूज. आपण आता इंडियन एक्सप्रेसमध्ये काय महत्त्वाचं आहे ते थोडंसं बघूयात. ठीक आहे. हे पुन्हा एक काँग्रेसचं हिमाचल प्रदेशमध्ये जे काही फियास्को झाला आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे कन्स्ट्रक्शन ऑफ SC अँड OBC हॉस्टेल. ठीक आहे. SC आणि OBC हॉस्टेलसाठी काय आपल्याला इथं केंद्राची जी स्कीम आहे त्याच्याबद्दल माहिती दिसते. 25 आउट ऑफ 34 बांधलेले आहेत. ठीक आहे. तर फक्त बघत होतो की सिलेबस रिलेटेड आहे का चांगली. त्याच्यात काय नाव नाही, काय नाही, काय नाही, जनरल माहिती दिली फक्त. तर हे बघा, सरकारी नोकरीवर पण का सरकारी नोकरी लोकांना का आवडते ह्याच्याबद्दल आर्टिकल आहे. ठीक आहे. की पैसा महत्त्वाचा नाही, तर त्याच्याबरोबर जे काही पर्क भत्ते वगैरे मिळतात, इतर सुविधा मिळतात आणि जॉब सिक्युरिटी मिळते, त्यामुळे सरकारी नोकरीकडे काय लोकांचा ओढा आहे असं त्यांनी विश्लेषण केलंय. तर हे आजचे न्यूजपेपर होते. ठीक आहे. तर तुम्हाला आमची ही जी सिरीज आहे ती कशी वाटते ते नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्याच्याबद्दल पण कॉमेंट करून सांगू शकता. धन्यवाद. आता आपण 28 फेब्रुवारीमधील काही महत्त्वाच्या न्यूज बघतोय बघा. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची न्यूज काय आहे तर 4 पायलट्स पॉसिबल गगनयान क्रू. ठीक आहे. 4 पायलटची निवड करण्यात आली आहे. ठीक आहे. आणि हा पॉसिबली काय असणार आहे आपला 2025 मध्ये जे लॉन्च होणार आहे त्या गगनयानचा क्रू असणार आहे. ठीक आहे. 2025 मध्ये आपलं हे गगनयान लॉन्च होणार आहे. मानव अंतराळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, घेऊन जायचं आहे. ठीक आहे. त्यासाठीची आपली मोहीम असणार आहे. आपण 4था देश ठरणार आहोत. त्याच्यानंतर 400 किलोमीटरच्या ऑर्बिटपर्यंत आपण नेणार आहोत. ठीक आहे. मानवाला 3 दिवसापर्यंतचा तिथे काय असेल मुक्काम आहे. ठीक आहे. आणि ही जी घोषणा झाली होती 2018 साली केलेली ही घोषणा आहे. आता 4 पायलट कोण आहेत त्यांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर ग्रुप कॅप्टन हे पहिले आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरे कोण आहेत बघा, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, प्रशांत नायर नंतर अजित कृष्णन नंतर अंगद प्रताप. ठीक आहे. तिसरे कोण आहेत अंगद प्रताप. आणि चौथे आहेत शुभांशु शुक्ला. ठीक आहे. तर हे 4 नाव आपल्याला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे.
भारताच्या इतिहासामध्ये हे 4 नावं दर्ज होणार आहेत. हे गगनयानमध्ये भारताचे अंतराळवीर म्हणून जाणार आहे. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर मोदीजींनी या नावाची घोषणा केली. ठीक आहे. आणि त्यांना ॲस्ट्रॉनॉट विंग्स टू द ॲस्ट्रॉनॉट डेझिग्नेट गगनयान मिशन. कुठं झाला हा कार्यक्रम? त्रिवेंद्रमला झालेला आहे, तिरुअनंतपुरम, विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये. ठीक आहे. द फायनल क्रू फॉर द मिशन विल बी पिक्ड फ्रॉम अमॉंग द 4. ठीक आहे. यापैकी 3 जण निवडले जाणार आहेत. ठीक. ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश बाय द इस्रो. हे कुठं? बँगलोरला सध्या यांची ट्रेनिंग चालू आहे. तिथं आपण ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग फॅसिलिटी बँगलोरू या ठिकाणी विकसित केली. लक्षात घ्या, आपल्याला या फॅसिलिटीसाठी ट्रेनिंगसाठी 2 देश मदत करतात. एक रशिया आहे. रशियाचं रॉस्कोमॉस ही जी संस्था आहे रशियाची, ठीक आहे, रॉस्कोमॉस ही संस्था त्यासाठी मदत करायली. आणि याचबरोबर फ्रान्स पण मदत करते आपल्याला. आता हा जो क्रूवरती जाणार आहे अंतराळामध्ये, तिथं जे काय मेडिकल फॅसिलिटी असायला पाहिजे, त्यांच्यासाठी जे काय मेडिकल कन्सर्न निर्माण होतील किंवा आत्तापासूनच त्याचं ट्रेनिंग त्यांच्यासाठी सगळं मेडिकल फॅसिलिटीचं कोण बघते? फ्रान्स बघते. त्यामुळे फ्रान्स पण त्यासाठी आपल्याला मदत करते. हे 2 देश आपल्याला तिथं मदत करतायत, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये आपण पाठवणार आहोत. दिस मिशन इज एक्सपेक्टेड टू पेव वे फॉर सस्टेन इंडियन स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राम. ठीक आहे. लॉंग टर्ममध्ये ह्याचा फायदा काय आहे? भारतीय स्पेस प्रोग्राम जो आहे की त्याची एक आपल्याला अचिव्हमेंट दाखवून द्यायची, त्याच्यासाठी सस्टेनेबल स्पेस संशोधनाला आणखी आपल्यासाठी दारं खुले होतील. ठीक आहे. नंतर इस्रो इज इन प्रोसेस ऑफ कंडक्टिंग व्हेरियस टेस्ट. ठीक आहे. टेस्ट चालू आहेत त्यांच्या सध्या. इस्रो हॅज ऑल्सो अनाउन्स्ड प्लॅन्स टू सेंड ॲस्ट्रॉनॉट टू द मून बाय 2024. आता लक्षात ठेवा, हे झालं अंतराळामध्ये पाठवायचं. 2040ला आपण काय करणार आहोत? मानव चंद्रावर पण पाठवणार आहोत. ठीक आहे. भारताचं हे काय आहे? ध्येय आहे. 2040ला हे लक्षात ठेवा. वर्ष इथं आपल्याला पाठ असलं पाहिजे. 2025ला आपलं गगनयान जाणार आहे. 2040ला आपण चंद्रावर माणूस पाठवणार आहोत. ठीक आहे. सो इस्रोनी नवीन टार्गेट इथं सेट केलेलं आहे, ते म्हणजे 2040 चंद्रावर आपल्याला मानव पाठवायचा आहे. आता हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे गगनयान, याच्यासाठी 1800 कोटी रुपयाचा खर्च इथं येणार आहे. ठीक आहे. दुसरं एक टार्गेट लक्षात ठेवा, 2035 प्राईम मिनिस्टर मोदीजींनी घोषणा केली आहे. ठीक आहे. 2035ला आपण काय आपलं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल, अंतराळामध्ये स्पेस स्टेशन स्वतःचं असेल, अशी घोषणा 2035 पर्यंत असेल ते प्राईम मिनिस्टर मोदीजींनी इथं केल्याची दिसते आपल्याला. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, हे पूर्व परीक्षेसाठी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी GS4 अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आपण इथं बघतोय. ठीक आहे, की हे येणारच आहे. ही न्यूज नाही, तर हे आता स्टॅटिकचा भाग होणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही इतकी महत्त्वाची आहे. पुढचं बघूयात आपण. तिथं काय दिलंय का? नाही. हां, इथे बघा आता तीच बातमी कंटिन्यू इथं होते. तर 3 फॅसिलिटीज काय ओपन केलेल्या आहेत, प्राईम मिनिस्टरनी त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. आपण त्या दिवशीच बघितलं. एक फॅसिलिटी काय आहे ती म्हणजे सायट. सायट म्हणजे काय? तर सेमी क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन अँड स्टेज टेस्ट फॅसिलिटी. सायट, सेमी क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन अँड स्टेज टेस्ट फॅसिलिटी. सायट कुठं ओपन केली हे लक्षात असलं पाहिजे, कारण इस्रोवर प्रश्न विचारताना हे जे करंटमध्ये जे वेगवेगळे लॉन्च होतात असा एक प्रश्न येतो, आणि दुसरा प्रश्न असतो तो स्टॅटिक पार्टचा. थोडक्यात इस्रोच्या वेगवेगळ्या संस्था कुठं काम करतात, हसनला काय, हैदराबादला काय, डेहराडूनला काय, बेंगलुरूला काय, त्रिवेंद्रमला काय, श्रीहरिकोटाला काय. तिकडं यावर्षी आलेला GS4चा क्वेश्चन, मेघालयमध्ये सेंटर आहे इस्रोचं, त्याच्यावर प्रश्न आला होता. ठीक आहे. सो हे जे सायट सुरू होते ते महेंद्रगिरीला जे इस्रोचं प्रॉपल्शन सेंटर आहे त्या ठिकाणी सुरू होतं, प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो त्याला काय म्हणतात? इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स, IPRC. ठीक आहे, त्या ठिकाणी. दुसरी एक फॅसिलिटी ओपन केली बघा, द ट्रायसॉनिक वाइंड टनल प्रोड्यूस. ट्रायसॉनिक वाइंड टनल प्रोड्यूस ही जी फॅसिलिटी आहे ती त्या ठिकाणी सुरू केली. तिसरी फॅसिलिटी आहे ती म्हणजे PSLV इंटिग्रेशन ऑफ फॅसिलिटीज, श्रीहरिकोटाला. ही कुठं सुरू केली? श्रीहरिकोटाला. याच्यामुळं काय होईल तर आपण एकाच वेळी जवळपास 20 पर्यंत, 20 नाही, आय थिंक 15 पर्यंत लॉन्च करू शकतो. त्या लॉन्चिंगसाठीची आपली कॅपॅसिटी बिल्डिंग याच्यामुळे वाढणार आहे. ठीक आहे. इस्रोचे चेअरमन S सोमनाथ आहेत, 10वे चेअरमन आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्युमनाइड रोबोट जे आहे ते रोबोट वेममित्रा या नावाने रोबोट ते आहे, ते पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. पुढची बातमी काय आहे? हां, ही अत्यंत महत्त्वाची बातमी. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश AM खानविलकर हे काय झालेत? नवीन लोकपाल झालेले आहेत. लक्षात ठेवा, लोकपाल कोण झाले? AM खानविलकर.
Supreme Court Judge A.M. Khanwilkar was appointed as the chairperson of the Anti-Corruption Ombudsman Lokpal Tuesday, nearly 2 years after the post fell vacant. ठीक आहे, 2 वर्ष काय पोस्ट वेकंटच होती. ठीक आहे. लोकपाल हॅज बीन वर्किंग विदाउट इट्स चीफ जस्टिस पिनाकी चंद्र घोष यांची टर्म 27 मे 2022ला संपली होती आणि त्याच्यापासून पिनाकी चंद्र घोष यांच्यानंतर ती पोस्टच काय वेकंट होती. कोणाची तिथं वर्णी लावली नव्हती. जस्टिस पी के मोहंती, मी परवाच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं की पी के मोहंती हे सध्याचे ॲक्टिंग लोकपाल आहेत, पण आजच काल परवा सांगितलं आणि आजच काय नव्या लोकपालाची नियुक्ती झालेली आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. कम्युनिक इश्यूड बाय द राष्ट्रपती भवनने याची घोषणा केली. रिटायर्ड जस्टिस ज्युडिशियल मेंबर कोण कोण आहेत बघा. ठीक आहे. लिंगप्पा नारायण स्वामी हे एक आहेत, संजय यादव एक आहेत आणि ऋतुराज अवस्थी हे ज्युडिशियल. 8 जणांचं पॅनल आहे आपल्याला माहिती. त्याच्यामध्ये 4 काय ज्युडिशियल मेंबर असतात आणि 4 काय ॲडमिनिस्ट्रेशन किंवा इतर क्षेत्रातले मेंबर असतात. ठीक आहे. सुशील चंद्रा, पंकज कुमार, अजय टिरके विल बी नॉन ज्युडिशियल. इथं कोण आहे? सुशील चंद्रा, पंकज कुमार, अजय टिरके. अपार्ट फ्रॉम चेअरपर्सन लोकपाल कॅन हॅव 8 मेंबर, 4 ज्युडिशियल अँड 4 नॉन ज्युडिशियल. हे लक्षात ठेवा. आणि ते चेअरपर्सन म्हणजे ज्याला ॲक्च्युली लोकपाल म्हणतो आपण, ते सोडून इतर 8 जजेस. ठीक आहे. 8 जणांचं हे पॅनल असेल. ठीक आहे. त्याच्यात 4 ज्युडिशियल आणि 4 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉन ज्युडिशियल असे असतील. हे लक्षात असलं पाहिजे आपल्या. ही महत्त्वाची बातमी होती. आता इंडिया टू हॅव इट्स ओन स्पेस स्टेशन बाय 2035. ठीक आहे. मिस्टर प्राईम मिनिस्टर मोदीजींनी घोषणा केली 2035ला आपलं स्वतःचं काय स्पेस स्टेशन असेल. आपण आत्ताच बघितलं 2040ला आपलं काय असेल, चंद्रावर माणूस पाठवायचा आपल्याला. ठीक आहे. 2035ला स्पेस स्टेशन असेल. PM लॉर्ड्स इस्रो सायंटिस्ट स्पीक्स अबाउट फ्युचर मिशन टू मून अँड वेनस. ही सेज द 4 ॲस्ट्रॉनॉट नेम्ड फॉर द गगनयान मिशन वुड कॅरी ॲस्पिरेशन ऑफ 140 करोड पीपल टू स्पेस. ठीक आहे. त्यांनी मग काय त्यांच्या भाषणाच्या शैलीत सांगितलं, वेनसवर पण आपल्याला फोकस करायचा आहे, चंद्रावर पण फोकस करायचा आहे. हे 140 लोकांवर हे जे 4 जण आहेत ते काय, त्यांना 4 शक्तियान असं म्हटलंय बघा. त्यांना ॲस्ट्रॉनॉट जे आहेत त्यांना काय शब्द वापरलाय त्यांनी? शक्तियान. आणि ते 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा घेऊन अंतराळात जातील असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता एक हे दाखल झाली होती नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये. ठीक आहे. कंप्लेंट आली होती. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं, 20 फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळे अनिल मसीह हे जे काय चंदीगड इलेक्शनमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम करत होते, त्यांचे मानवाधिकारांचं उल्लंघन झालं अशा प्रकारची एक याचिका गेली होती. ठीक आहे. पण NHRCने ही याचिका काय केली आहे, खारिज करून टाकली आहे. ठीक आहे. द कोर्ट सेड इट वुड नॉट टॉलरेट subterfuges that destroy electoral democracy even at the local level. Verdict was pronounced by 3 judge benches. हे आपल्याला सगळं माहिती आहे. पण याचिका दाखल करणारा जो आहे अनिल मसीहच्या बाजूनं, त्याची डेअरिंग तर बघा की तो त्याचंच ह्युमन राईटचं व्हायोलेशन, त्यांनी लोकशाहीची वाट लावली तिथं उघड कॅमेऱ्यावर. ठीक आहे. आणि त्याचीच याचिका गेली की माझ्या ह्युमन राईटचं उल्लंघन झालंय म्हणून. ते चोर उलटा कोतवाल को डाटे असं तिथं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर ह्या काय महत्त्वाच्या न्यूज होत्या 28 फेब्रुवारीच्या आपण बघितलेल्या. ठीक आहे. पुन्हा आपण उद्याच्या न्यूज सहित पुन्हा भेटूयात. धन्यवाद.